आणि हेडलाईन्स नंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मधून। नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवरती हरमनप्रीत कौरच्या टीम इंडियानं इतिहास घडवला। भारतीय महिला संघानं दक्षिण आफ्रिकेला हरवून पहिल्यांदाच महिला वन डे विश्वचषकावरती आपलं नाव कोरलं। या विजयासह कोट्यावधी भारतीय क्रिकेट चाहत्यांचं स्वप्न साकार केलं। या सामन्यामध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर 299 धावांचं आव्हान ठेवलेलं होतं। या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉला वुलवॉट शतकी खेळी केलेली आहे। पण एका बाजूने अपेक्षित साथ न लागल्यानं तिचे प्रयत्न हे अपुरे ठरले आणि भारतानं एका ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली। भारतीय महिला संघानं दक्षिण आफ्रिकेला हरवून पहिल्यांदाच महिला वन डे विश्वचषकावरती आपलं नाव कोरलं। दरम्यान भारताच्या विजयावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलंय। अंतिम सामन्यातील त्यांची कामगिरी उत्तम कौशल्य आणि आत्मविश्वासानं भरलेली होती। संपूर्ण स्पर्धेत संघाचे असाधारण टीमवर्क आणि दृढनिश्चय दाखवला असं पंतप्रधान मोदी म्हणालेले आहेत। तर हा ऐतिहासिक विजय भविष्यातील विजेत्यांना खेळात रस घेण्यास प्रेरित करेल असं मत हे मोदींनी व्यक्त केलंय। माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषद घेणार। गेल्या काही दिवसांपासून मतदारांविरोधातल्या महाविकास आघाडी आणि मनसे विरोधातले डावे पक्ष हे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। अनेक भागांमध्ये दुबार मतदान झाल्याचं निवडणूक आयोगानं मतदार यादीमध्ये दुरुस्ती करावी आणि त्यानंतर निवडणुका घ्याव्यात या मागणीवरती आजही विरोधक ठाम आहेत। अशातच उद्धव ठाकरेंनी आज विभागातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांना मतदार यादीतील पडताळणी करण्याबाबत सूचना केल्या आणि त्यानंतर आता आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे नक्की काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। महाविकास आघाडीच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपकडून मोठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे। या पत्रकार परिषदेमधून भाजप महाविकास आघाडीचा भांडाफोड करणार असल्याची माहिती ही सूत्रांनी दिली आहे। मंत्री आशिष शेलार आज सकाळी 11 वाजता भाजपच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेणार असून महाविकास आघाडीकडून करण्यात आलेल्या वोट चोरीच्या आरोपांवरती ते मोठा गौप्यस्फोट करतील अशी चर्चा आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानांनंतर शेलार काय प्रत्युत्तर देतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। त्यामुळे या पत्रकार परिषदेमधून राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे। ज्यांची नोट चोरी बंद झाली त्यांना वोट चोरीची आठवण झाली। विरोधकांना माहीत आहे ते निवडणुका जिंकणार नाहीत म्हणून त्यांना निवडणुका पुढे ढकलायच्या आहेत असं मत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवरती मांडलेलं आहे। इनकी नोट चोरी बंद हो गई है, उनको वोट चोरी याद आ रही है। इसलिए मैं बहुत स्पष्टता से कहना चाहता हूं कि उनको हार सामने दिख रही है। वो जानते हैं कि इस चुनाव में वो जीत नहीं सकते, इसलिए वो चुनाव को प्रभावित करके चुनाव को पोस्टपोन करना चाहते हैं। हमने कभी ये नकारा ही नहीं कि वोटर लिस्ट में प्रॉब्लम नहीं है। हमने भी कई बार बताया कि वोटर लिस्ट में कुछ प्रॉब्लम्स है, कुछ नाम डुप्लीकेट है। सवाल ये उठता है कि आपको ये दिखाना होगा कि जो डुप्लीकेट नाम है उन्होंने दोनों जगह वोटिंग किया है, तब चुनाव प्रभावित हुआ ऐसा कह सकते हैं। दरम्यान निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नांवरती भाजप का उत्तर देत आहे असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय। तर मतदार याद्यांच्या घोळांविरोधात कायदेशीर पद्धतीने लढाई सुरू ठेवणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। सत्याची लढाई लढतोय। ही लढाई किती कठीण असली तरी आम्ही मागे काही हटणार नाही। जे बोगस वोटर्स आहेत, जे वोट चोर आहेत, त्यांना गद्दी सोडायलाच लागणार। ज्यांनी मत चोरी केले त्यांना सरकार सोडायला लागणार। एकच नुसतं माझा प्रश्न आहे, साधा सोपा प्रश्न आहे की आम्ही जेव्हा निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतो उत्तर भाजप का देत आहे? हिवाळी अधिवेशन काही दिवस पुढे ढकलण्याची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन हे काही दिवस पुढे ढकललं जाण्याची शक्यता आहे। निवडणूक कामं असताना अधिवेशनासाठी मनुष्यबळाची कमतरता जाणवू शकते, त्यामुळे अधिवेशन हे 8 ते 10 दिवस पुढे ढकललं जाण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजित पवारांची एकमुखाने निवड झाली। मुरलीधर मोहोळ यांच्या सदस्यांनी अर्ज भरल्यामुळे या निवडणुकीची रंगत ही वाढलेली होती। मात्र अजित पवार आणि मोहोळ यांच्यात सामोपचारानं तोडगा निघाल्यानं अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्या सदस्यांनी विरोधातील अर्ज हे माघारी घेतले। त्यानंतर अधिकृतपणे अजित पवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली। अध्यक्षपदाची धुरा पहिले 2 वर्ष अजित पवारांकडे तर उर्वरित 2 वर्ष मुरलीधर मोहोळ यांच्याकडे राहणार आहे। संघटनेच्या कार्यकारिणीबाबत अंतिम निर्णय
निर्णय घेण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अध्यक्ष अजित पवार आणि वरिष्ठ उपाध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांची बैठक पार पडणार आहे. मी जेवढ्यांनी फॉर्म भरलेले होते त्या सगळ्यांनी माघार घेतली. त्याच्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं की एकही कुणी फॉर्म ठेवलेला नाही, त्याच्यामुळं निवडणूक घेण्याचा प्रश्न नाही. एक ठराव अशा पद्धतीनं मांडला गेला की मला अध्यक्ष म्हणून निवड आणि मी बाकीचे सन्मान्य सदस्यांची निवड करायची. आज मी माझ्या अध्यक्षांनी निवड झाल्यानंतर मी सिनियर उपाध्यक्षाची एक पोस्ट असते, 4 उपाध्यक्षांच्या असतात, जॉईंट सेक्रेटरी, अशा वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या पोस्ट असतात. तर त्याच्यात सिनियर उपाध्यक्ष म्हणून मुरलीधरजी मोहोळ केंद्रीय राज्यमंत्री यांची आम्ही सगळ्यांनी मिळून एकमताने निवड केलेली आहे. देवेंद्रजींनी सुद्धा आम्हाला सगळ्यांना सांगितलं की आपल्याला निवडणूक लढायची नाहीये आणि मग त्याच्यामध्ये असं ठरलं की 4 वर्ष ही जी काही कार्यकारिणी म्हणून ही पदाधिकारी म्हणून काम होईल, त्याच्यामध्ये अध्यक्ष म्हणून समान कालावधी दोघांनाही मिळेल. रायगडमध्ये शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातली रस्सीखेच अधिकच तीव्र झाली आहे. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी मंत्री भरत गोगावलेंना मोठा धक्का दिलाय. गोगावलेंचे निकटवर्तीय आणि युवा उद्योजक सुशांत जाबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. जाबरे हे गोगावलेंचे चिरंजीव विकास गोगावले यांचे जवळचे मानले जातात आणि त्यामुळे महाडमधील शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात हा मोठा राजकीय धक्का मानला जातोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जाबरे यांना जिल्हा परिषदेचं तिकीट मिळण्याची शक्यता असून त्यांच्या प्रवेशाने रायगडमधील राजकीय समीकरण नव्यानं बदलण्याची चिन्ह आहेत. मुंबईतील गिरगाव परिसरातील रॉक्सी सिनेमातील पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट दाखवण्यात येत नव्हता. या संदर्भामध्ये स्थानिक मनसे नेत्यांना माहिती मिळाली आणि त्यानंतर मनसेच्या मलबार हिल मतदारसंघातील सर्व शाखाध्यक्षांनी सिनेमागृहामध्ये धडक दिली. यावेळी सिनेमागृहात मनसेच्या वतीनं पत्र देत इशारा देण्यात आला आणि त्यानंतर चित्रपटगृहामध्ये पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपट लावण्यात आला. सोलापूर जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सुरू आहे. सोलापूरहून पंढरपूरकडे जाताना एकनाथ शिंदेंनी मंगळवेढ्यामध्ये भाजपचे आमदार समाधान अवताडे यांचे चुलते बबनराव अवताडे आणि चुलत भाऊ सिद्धेश्वर अवताडे यांच्या कार्यालयामध्ये जात शिंदे यांनी सत्कार स्वीकारला. विशेष म्हणजे यावेळेला भाजपा आमदार समाधान अवताडे यांच्या विरोधात निवडणूक लढवलेले काँग्रेसचे भगीरथ भालके हे देखील उपस्थित होते. यामुळे लवकरच त्यांचा शिवसेना प्रवेश होण्याची चर्चा सुरू झाली आहे. आता यामुळे सोलापूर जिल्ह्यात भाजप विरुद्ध शिंदे सेना असं चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती केंद्रीय मंत्री पियुष गोयल ऍक्शन मोडवरती दिसले. पियुष गोयल यांनी बैठकांचं आयोजन करत मुंबईतील विकास कामांचा आढावा घेतला. बोरिवलीतील पालिकेच्या आर सेंट्रल कार्यालयामध्ये बैठक घेत पियुष गोयल यांनी उत्तर मुंबईतील विकास कामांचा आढावा घेतला. बैठकीमध्ये परिसरातील रस्ते, वाहतूक, पायाभूत सुविधा, पुनर्विकास आणि सुरक्षा विषयक मुद्द्यांवरती सविस्तर चर्चा करण्यात आली. महापालिकेपाठोपाठ जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांसाठीही भाजपची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार पाडून अजित पवारांच्या ताब्यात असणाऱ्या विधानसभा मतदारसंघात आपला पक्ष मजबूत करण्याची रणनीती भाजपनं आखलेली आहे. माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ यांच्या विरोधामध्ये विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचा भाजपनं रेड कार्पेट टाकलेला आहे. कोकाटेंविरोधात लढलेले उदय सांगळे आणि झिरवाळ यांच्या विरोधात लढलेल्या सुनीता चारोस्कर यांचा मंत्री गिरीश महाजन आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. यामध्ये उदय सांगळे यांचा पक्षप्रवेश हा लक्षवेधी ठरणार आहे आणि त्यामुळे मित्रपक्षालाच आव्हान देण्याची रणनीती ही भाजप आखत असल्याची चर्चा आहे. सामाजिक न्याय मंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी एका भर सभेमध्ये 3.5 वर्षांपूर्वी केलेल्या बंडखोरीचा किस्सा सांगत आमदार बालाजी कल्याणकर यांच्याबाबत गौप्यस्फोट केला. बंडखोरीवेळी आमदार बालाजी कल्याणकर यांनी आम्ही घेऊन गेलो होतो, पण त्यावेळी ते खूप नाराज होते. हॉटेलवरून उडी मारतो असं कल्याणकर म्हणाले होते, असा गौप्यस्फोट शिरसाट यांनी केला. मायला चुकून झालं आमदार आम्हाला घेऊन चालले. जर आमदारकी रद्द झाली तर काय होईल? मायला आलेली संधी आता गेली, जेवतच नव्हता.
एकदा तर म्हणते हॉटेलच्या वर उडीच मारतो. तर मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलेला किस्सा खरा असल्याचं आमदार बालाजी कल्याणकर यांनी म्हटलंय. ज्यावेळी बंडखोरी केली तेव्हा 2-3 दिवस अस्वस्थ होतो, मात्र एकनाथ शिंदेंनी ताकद दिल्याचं बालाजी कल्याणकर यांनी सांगितलं. खरंच आहे सत्य आहे. मी 2-3 दिवस डिस्टर्ब होतो आणि ज्यावेळेस मला विनंती करत होते त्यावेळेस मी म्हणलं बा मी इथून हॉटेलून उडी मारल आणि मी संपून टाकली मला. कारण असं म्हणजे असं विचार झालती माझी म्हणजे. आणि त्यावेळेस शिंदे साहेबांनी मला ताकद दिली. आमदार बच्चू कडूंनी पत्रकार परिषद घेत सरकारला इशारा दिलाय. 30 जूनपर्यंत कर्जमाफीची अंमलबजावणी झाली नाही तर 1 जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रात मोठा हंगामा होईल असा इशारा बच्चू कडूंनी दिलाय. तसंच जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्ण होत नाही तोपर्यंत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मत देऊ नये असं आवाहन देखील बच्चू कडू यांनी मतदारांना केलंय. सोडणार नाही आम्ही. अरे मेलो तरी 72 आम्ही सोडणार नाही. आणि जेथपर्यंत हे कर्जमाफी होत नाही तोपर्यंत भाजपला येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीला राष्ट्रवादी यांना मतं मारू नका. काही मारायची गरज नाही, काही संबंधच नाही आहे. राज्यासह भंडारा जिल्ह्यातही मागील 6 दिवसांपासून परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली. यात झालेल्या भात पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं असून शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलाय. असं असताना तुमसरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजू कोरेमारे यांनी आयोजित केलेल्या दिवाळी मिलन कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे डान्स करताना पैशांची उधळण करताना दिसले. तर पंजाबच्या गुरुदासपूरमधील घुमानमध्ये संत नामदेव महाराष्ट्र सदनाचं भूमिपूजन पार पडलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते भूमिपूजन पार पडलंय. मुख्यमंत्री असताना शिंदेंनी या महाराष्ट्र सदनाची घोषणा केलेली होती. घुमान हे संत नामदेव यांचं समाधीस्थान आहे. आजपासून जैन बोर्डिंग पुन्हा सुरू होणार आहे. जैन बोर्डिंग संस्थेच्या जमीन विक्रीचा करार 2 दिवसांपूर्वी रद्द करण्यात आला होता. त्यानंतर जैन बोर्डिंग हे पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. अखेर मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकरांच्या वादानंतर जैन बोर्डिंग हे पुन्हा एकदा सुरू होणार आहे. कोल्हापुरात उच्चस्तरीय समितीच्या आदेशानुसार वनतारा परिसरामध्ये वाघोरी हत्तीणीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. HPC नांदणी मठ आणि पेटा संस्थेचे डॉक्टर हे विशेष पथकासह वनतारामध्ये दाखल झाले आणि माधुरीची सविस्तर तपासणी केली. तपासणी दरम्यान माधुरी हत्तीणीला पाहून माहूद इस्माईल चाचा भाऊक झालेले. समितीचा अहवाल लवकरच शासनाकडे सादर केला जाणार असल्याची माहिती देखील समोर येते. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी SIT स्थापन करण्यात आली. मात्र यावरून विरोधकांकडून सवाल उपस्थित केले जातात. या प्रकरणात SIT स्थापन केली नसून मुख्यमंत्र्यांनी केवळ शाब्दिक खेळ केल्याचा आरोप मेहबूब शेख यांनी केलाय. तेजस्विनी सातपुतेंच्या देखरेखीखाली तपास करणार असून SIT स्थापनच केलेली नसल्याचं मेहबूब शेख यांनी सांगितलंय. दरम्यान यावरून आता नवा वाद होण्याची शक्यता आहे. तेजस्विनी सातपुते यांची या देखरेखीखाली तपास म्हणजे SITची मागणी करते कुटुंब. SITचं गाजर दाखवलं आणि कशा पद्धतीनं दिशाभूल केली आपण बघताय. त्यांनी देखरेखीखाली असा शब्द वापरला. देखरेखीखाली करण्यापेक्षा देवाभाऊ तुम्ही SIT का करत नाही हा आमचा प्रश्न आहे ना. तुम्ही नेमकं कुणाला वाचवताय? फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी न्यायासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आक्रमक झालेल्या आहेत. सुषमा अंधारे यांचा आज फलटण पोलीस स्टेशनवरती मोर्चा आहे. तर पीडितेचे वडील देखील मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. सकाळी 10 वाजता मालोजीराजे भोसले यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात होणार असून 10:30 वाजता मोर्चा हा फलटण पोलीस स्थानकापर्यंत पोहोचेल. IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली SIT नेमल्याचं म्हटलं जात होतं. मात्र ही SIT नसून तेजस्वी सातपुते यांची केवळ गुन्ह्याच्या तपासावरील देखरेखीसाठी नियुक्ती करण्यात आली असल्याचा दावा हा सुषमा अंधारेंनी केलाय. तसंच या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. हा लढा कोणत्याही पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन एका माणसासाठी दिलेला आहे. यात नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन देखील अंधारेंनी केलंय. खासदार सुप्रिया सुळे आज डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पीडित कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. पीडित कुटुंबासोबत फोनवरून संवाद साधल्यानंतर सुळे आज प्रत्यक्षात जाऊन या कुटुंबाची भेट घेणार आहेत.
माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी वडवणी तालुक्यातील मूळ गावी फलटण आत्महत्या प्रकरणातील पीडित डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतली. या लढ्यामध्ये शिवसेना तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिलेली आहे. तसंच पीडित डॉक्टरला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना शेवटपर्यंत लढा देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. परभणीत IMA आणि विविध डॉक्टर संघटनांकडून कॅन्डल मार्च काढण्यात आला. फलटण आत्महत्या प्रकरणातील डॉक्टर महिलेला न्याय देण्याच्या मागणीसाठी यावेळी हा कॅन्डल मार्च काढण्यात आला. हातात कॅन्डल घेऊन मोठ्या संख्येनं डॉक्टर्स या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. अशा प्रकारे महिला डॉक्टरांचा छळ करून त्यांना आत्महत्येस परावृत्त करणाऱ्यांना कठोर शासन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. रोहित आर्यने मुलांना ओलीस ठेवल्याच्या प्रकरणामध्ये एक नवीन व्हिडिओ समोर आलाय. ओलीस ठेवण्याच्या एक दिवस आधी रोहितनं मुलांच्या पालकांकडूनही अभिनय करून घेतलेला होता. रोहित आर्यनं पालकांकडून अभिनय करून घेतल्याचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ हा समोर आलेला आहे. तुमची मुलं ही किडनॅप झालेली आहेत असं समजून दरवाजावरती जोरजोराने मारत ओरडायला सांगून शूटिंग केलेलं होतं. मुलांच्या पालकांनी रोहितच्या सांगण्यावरून हा अभिनय देखील केलेला होता. आर्य स्टुडिओच्या बाजूला एका ठिकाणी आग लावून त्यांचं प्रात्यक्षिक देखील रोहित आर्यनं करवून घेतलेलं होतं. तेव्हाच पालकांनी आगीजवळून इमारतीत जाऊन दरवाजावरून जोरजोरात मारत ओरडायला सांगितलेलं होतं. मुनी निलेश चंद्र यांच्याकडून आजपासून आंदोलन केलं जाणार आहे. कबूतरखान्यासंदर्भामध्ये अद्यापही सरकारकडून कोणता निर्णय घेण्यात आलेला नाही. सोबतच नवीन कबूतरखाने हे सुरू करण्याऐवजी जुनेच कबूतरखाने सुरू करावे अशी मागणी ही निलेश चंद्र यांच्याकडून होते आहे. सोबतच दादरचा कबूतरखाना सुरू करावा, कारण आमच्या देवाच्या समोरच तो आहे. जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत आम्ही जीवदयासाठी लढू असा इशारा देखील त्यांच्याकडून देण्यात आलाय. आज सकाळी 9 वाजता आझाद मैदानामध्ये जैन मुनी उपोषणास सुरुवात करणार आहेत. दरम्यान दीर्घकाळ हे आंदोलन सुरू राहील असा इशारा देखील त्यांच्याकडून देण्यात आलाय. 2 महिन्यापासून 3 महिन्यापासून लाख कबूतरखाने मिलेले आहेत. आम्हाला कोणती नए हमको कबूतरखाने नहीं चाहिए. हमको वही चाहिए जो पुराने चाहिए. और उसके अंदर मुख्य कबूतरखाना है जो दादर का है, जो हमारे परमात्मा शांतिनाथ भगवान की नज़र के सामने है. वो दादर का कबूतरखाना आप खोल दीजिए और वहाँ पे फील्डिंग लगा दीजिए 2 घंटे का 3 घंटा. हम इसको स्वीकारेंगे. मैं उस कबूतरखाने के लिए जीव दिया के लिए मैं ठाम रहूँगा. और मैं सब इस चैनल के माध्यम से मैं आह्वान करता हूँ कि कल बराबर 9 बजे मैं वहाँ पहुँचूंगा आज़ाद मैदान में. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मांडकी गावातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. मतिमंद विद्यार्थ्यांच्या निवासी विद्यालयामध्ये लहान मुलांवरती बेदम मारहाणीचा प्रकार हा उघडकीस आलाय. हा व्हायरल व्हिडिओ समोर येतोय. यामध्ये एक गतिमंद मुलाचे हात हे पाठीमागे बांधलेले आहेत आणि शिपाई त्याला मारहाण करतोय. हा व्हिडिओ पाहून अंगावरती शहारे येत आहेत आणि संतापाची लाट देखील उसळते. बिचाऱ्या मुलाला त्याच्या वेदनाही सांगता येत नाहीयेत. या अमानवी कृत्यामुळे संताप व्यक्त केला जातोय. मांडकी गावातील चैतन्य कानिफनाथ निवासी मतिमंद विद्यालयात हा प्रकार घडलेला आहे. या विद्यालयातील एक लहान मुलाला शिपाई दीपक इंगळे याने बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ हा समोर आलाय. निवासी मतिमंद विद्यालय मांडकी गोपाळपूरचे अध्यक्ष सखाराम सुभानराव पोळ यांनी फिर्याद दिल्यावरून 2 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर बाबत तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक पारदे हे करत आहेत आणि आरोपी यांचा शोध घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्याचं काम चालू आहे. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा.